टेंभुर्णीजवळ भीषण अपघात, दुचाकीचा स्फोट होऊन गाडी जळून खाक, एक जण गंभीर जखमी. टेंभुर्णी परिसरात आज एक काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. भरधाव दुचाकीचा भीषण अपघात होऊन झालेल्या स्फोटात दुचाकी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास टेंभुर्णी जवळील गणेशपूर पाटीजवळ मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. दुचाकीस्वार आपल्या वाहनावरून जात असताना अचानक इंडिका कारला ही दुचाकी घासली. गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी जोरात आदळली. हा आघात इतका भीषण होता की आदळल्याबरोबर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे PSI बाबासाहेब खार्डे व पोलीस कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली व लगेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने गाडीला वाचवण्यात यश आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आगीच्या ज्वाळा प्रचंड उंच होत्या, ज्यामुळे दुचाकीला केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीच्या अंगावर जखमांचे प्रमाण मोठे असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी कार्यकारी संपादक BD सवडे पाटील, टेंभुर्णी.